बाहेर बाहेर उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळलाय. पंच सांगतायत वाईट बॉल, अतिरिक्त 1 धाव. समोरच्या दिशेनं खेळल्यात. बॉलर बॅक ड्राईव्ह, निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू वाईट, दुसरा बॉल निर्धाव. पुढे सरसावत चांगला फटका, चांगला स्टॉप केलाय. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जाईल की काय असं वाटत असताना धाव चोरली आहे. धावफलकावरती 2 धावा. तीन धावा धावफलकावरती. यावेळेस जावं लागेल, परतावं लागेल शुभमला. विकेटचं पतन. रमेश आल्या आल्या हलक्या हातानं केवळ 1 धाव. धावफलकावरती 1 धाव वधारली जाते. धावफलक पोचलं जातंय 4 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तळे साचे म्हणीचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने पुनश्च एकदा 5 या आकड्यावरती धावफलक जाताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 5 धावा. सागर सर, कौतुक करावं लागेल. प्रत्येक जण खेळतोय आज दिवसभरामध्ये, परंतु आपली मॅच झाल्यानंतर आपल्या भूमिकेपासून दूर जात नाहीये. त्यांना महत्वाची भूमिका माहिती आहे. आपण सगळे आयोजक आहोत आणि पंचांच्या भूमिकेवर प्रत्येक जण येतोय आणि चांगली कामगिरी करतोय. रमेशचा हा फटका समोरच्या दिशेनं टॅप पद्धतीनं 1 धावेकरिता. धावफलक 1 धावेने वधारलं जातंय. धावफलक पोचलं जातंय 6 या आकड्यावरती. त्यामुळं एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे ही स्पर्धा व्हावी याकरता गेले 2 ते 3 महिने हे खेळाडू खूप खूप मेहनत करतायत. दे आर व्हेरी टॉयल्ड अबाउट दिस टुर्नामेंट. यावेळेचा फटका आपल्या वेगळ्या थाटीने खेळलाय 1 धावेकरिता. यावेळेस वेल जज नाही, मला वाटतं एकच 1+1. येस, 1+1. 2 वाईडच्या धावा. 2 वाईड स्वरूपी धावांनी धावफलक 9 या आकड्यावरती. यावेळेस परतावं लागणार आहे. 2 कॅप्टन मधलं बॅटल जिंकलाय जॉन्टीनं. परतावलाय आदेशला. विकेटचं पतन.
आठी आलास ना तुला धावायला भेटणारच नाही. कोण आवडेल? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साकेत येत असताना, परंतु ते जाणार आहेत नॉन स्ट्रायकर यांकडे. रमेश स्ट्रायकर यांकडे. श्रेयश खूप चांगली गोलंदाजी करतायत. वेगानं चेंडू हाताळलाय. रनआउटची संधी होती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. साकेत रन ठेवा फक्त. बॉल टू बॉल आला तरी चालेल. धावपलकावरती 12 धावा. तुम्ही एकच जिंकलेत ना? एकच जिंकले. जाऊ दे. यावेळेस सुद्धांशू चूक करतोय. एक धाव. धावपलकावरती वाढते. धावपलक पोचतंय 13 या आकड्यावरती. धाव ना साकेत. साकेत धाव ना, बघत काय बसलाय. एक धाव मिळते. इथं मात्र धावपलकावरती वाढते. धावपलक पोचलं जात आहे 14 या आकड्यावरती. ओ फुलटॉस चेंडू टॅप केलाय. ओह क्या बात आहे. व्हॉलीबॉल. क्रिकेट मध्ये व्हॉलीबॉल पाहायला मिळाला. पाठव नाही पासिंग व्हॉलीबॉल अप्रतिम. याला पाठव, नंतर खेळ बोल. पुनश्च एकदा व्हॉलीबॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा धावा वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण. किती रन झाले? Once Mahendra Singh Dhoni told that every batsman cannot make runs in every match, but every best fielder can stop runs every match. 3 ओव्हर 16 आहे. प्रत्येक चांगला खेळाडू हा चांगला क्षेत्ररक्षक हा प्रत्येक सामन्यामध्ये धावा वाचवेल. चांगला बॅट्समन धावा बनवेल किंवा न बनवेल, परंतु फलंदाजांना रोखण्याचं काम क्षेत्ररक्षक करतात आणि ते पाहायला मिळते मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा. फिरकीचा जादूगार प्रफुल्ल पावसकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मस्त चुकी केली. दोन खेळाडूंना भेदून चेंडू गेलाय डीप मध्ये. लास्ट ओव्हर आहे. धावपलक एका धावेने वाढतंय. धावपलक 17 आकड्यावरती. ओ यावेळेस पहा साकेत माग. साकेत टप्प्यावर जा. गोलंदाजी मार्क वरती. काय अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिली प्रफुलची. यावेळेचा चेंडू फुलटॉस. दन दन दन. चेंडू जाईल सीमा पार चौकार. चौकार आलाय. धावपलकाला आकार आलाय. धावपलक 21 या आकड्यावरती. यावेळेस आणखीन एकदा, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं रोहितचं. पंच सांगतायत नो बॉल. नो बॉल. पंचांचा निर्णय अंतिम. नो नाहीये. एकच धाव. एकच धाव. 22 धावा. नो नाहीये. झाड आहे रे तिकडे. कन्फ्युज व्हायला होतं. यावेळेस ओ हो क्या बात आहे. व्हाट अ कॅच. लास्ट बॉल आहे. जा जा, एक बॉल आहे. मतलबी हो जा जरा मतलबी.
पहिला चेंडू बाहेर हाताळलाय वाईड. लहानपणीचा एक डायलॉग करण आठवत असेल तर पहिला चेंडू देवाचा, त्या पद्धतीनं हा चेंडू हाताळला आहे. ओ क्या बात आहे, अप्रतिम फटका, पण तेवढ्यात ताकदीचं क्षेत्ररक्षण होत आहे. धाव वाचवल्या गेल्यात. एक धाव मात्र नक्की मिळेल. घोषांकित क्षेत्रामध्ये धाव जाते. धावफलकावरती धावा होत आहेत 2. 25 धावांचा पाठलाग करताना 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती. इथून मात्र गुणतालिकेकडे नजरा लागल्यात. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्राकडे दुहेरी धावेकरिता 3 धावा धावफलकावरती. लीगची शेवटची मॅच, सगळ्यांच्या नजरा टेबलकडे लागल्यात. कोण टॉप वरती येणार आहे? पहिल्या 2 टीमला एक संधी एक्स्ट्राची असणार आहे. खाली राहिलेल्या 2 टीमला मात्र परतावं लागणार आहे. हरल्यानंतर घरी जायचं नाही, कारण आपली स्पर्धा आहे, घरची स्पर्धा आहे. यावेळी समोरच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. शुभमनं आज इम्प्रेस केलंय. बॅट असेल, बॉल असेल, फिल्डिंग असेल, तीनही क्षेत्रामध्ये शुभमनं इम्प्रेस केलंय. ओ गरज होती का, गरज होती का? अंपायर की उंगली उठी है तो आपको बाहर जाना पड़ेगा. अंपायर इथे बघ. चार धावांवरती 2 फलंदाज माघारी परतलेत. इथून मात्र एक चेंडू आहे. स्ट्रॉंग झाले सॉरी. एवढा मी रोहित वरती नजरा असणार आहेत. इथून मात्र सगळ्यांच्या आदेश असगावकर पुन्हा एकदा मार्गस्थ. ओ काय चेंडू हाताळलाय, ड्रीम डिलिव्हरी, अप्रतिम. पिचिंग जर पाहिलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि तदनंतर वळण घेतलंय. उजव्या यष्टीच्या जवळ खूप दुरून चेंडू बाहेर पडला. यष्टीरक्षकाला गॅदर करताना देखील अडचण आली. श्रेयश नव्यानं गोलंदाज शुभम गोलंदाजी मार्क वरती. श्रेयश फलंदाजी करण्याकरता पटका समोरच्या दिशेनं जाईल सीमा पार. दन 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 चौकार. मास्टर शुभम वरती हल्ला चढवलाय. चौकारानं स्वागत केलंय. संक्रांतीच्या गोड शुभेच्छा मात्र चौकार स्वरूपी दिल्यात फलंदाज श्रेयसनं. यावेळेचा फटका त्याच रिजन मध्ये परंतु अडवलाय. यावेळी समीरनं धावफलक एका धावेने वधारला जाईल. धावफलकावरती 9 धावा. आज मकर संक्रांतीचा दिवस आहे. सगळेजण गोड गोड बोला यात सदिच्छा व्यक्त करतायत. परंतु मी एक बाब नक्की सांगेन, कमीत कमी गोड नाही बोललात तरी चालेल, परंतु पाठीमागून काड्या नको करू, एवढं मात्र सांगू या मायक्रोफोनच्या माध्यमातून. धावफलकावरती 1 धाव. इथं मात्र वाईड नो स्वरूपी वाढते. येस नो. 10 धावांवरती दुहेरी आकड्यामध्ये धावफलक. यावेळेस कडेकडे लागतोय चेंडू. खूप चांगलं कलेक्शन. धाव घेण्यापासून थांबवलंय. शुभम कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र थांबवून ठेवलंय. धावबादची संधी. ओ डायरेक्ट हिट. इथं पंचांचं बोट आकाशाकडे. तिसरा फलंदाज धावबाद होऊन माघारी परतलाय. परतवलंय. इथून मात्र श्रेयश वरती जबाबदारी. टॅप केलाय चेंडू. वेगानं जाईल सीमा पार. चौकार.